कला म्हणून आम्ही करतो, आमची पारंपरिक कला म्हणून हे आम्ही कार्य करतो. असं एक खालच्या पातळीवरती लोक येऊन बघतात असं. हां, मग 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 म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? काय आता जन्मला पसंत देवाची मुळी म्हणून सोडलेले आहे, तर आम्ही करतो. शंकर शिष्यानं गणपती महाराज मोठ्या नावानं 100 रुपये दिल्या भेटीमध्ये. शिवाजी सखाराम, शिवाजी पाटील, सखाराम पाटील, पोलीस पाटील चौंडी याच्याकडून 501 रुपयाचं दान दिलं. धन्यवाद. अगं भाऊ पोलीस पाटील, आर्मी, मिलिटरी मॅन, आर्मी यांच्याकडून 100 रुपयाचं दान दिलं. धन्यवाद. 501 रुपयाचं दान. अगं सोन्याची गवली स्वर्गीय मुंडे साहेब. महाराष्ट्राची खरी संस्कृती कलेच्या माध्यमातून जोपासणारे कला जी बघितलेली आहे माळेगाव नगरीमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त. अगदी 400 वर्षापासून चालत आलेली
छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये करपावली सांकेतिक जी भाषा वापरली जायची तीच भाषा आजही वाघे आणि मुरळी यांच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे. नेमके हे कलाकार कोणत्या गावचे आहेत, या यात्रेमध्ये आल्यानंतर त्यांचा काय उद्देश आहे हे मी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. नाव काय तुमचं? बळीराम. गाव? बळीराम महाराज. माझं गाव शंकरनगर धोपा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. जवळपास आम्ही 40 वर्षापासून ही सेवा करता खंडेरायाची. या मंदिरामध्ये येतो आम्ही आणि वाघ्यामुरळीचा कार्यक्रम देवाच्या साक्षीने देवासमोर आणि आम्ही मठ महाराजाचं मठ आहे, अंबादास महाराजा मठासमोर ही कार्यक्रम सादर करता दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी सेवा गल्ली खंडेरायाची यावर्षी आलो आम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्वांची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. मला सांगा, शासनाचं काही तुम्हाला मानधन मिळतंय? नाही सर, अजून मानधन काय शासनाचं मानधन मिळावं यासाठी काही तुम्ही केली आहे का प्रक्रिया? केलो आम्ही प्रक्रिया केलो, तर काही लोकांना काही घेऊन गेले आमची, काही काय आम्हाला मानधन काही भेटलं नाही. आता असं आम्ही गावगाव फिरतो, गावगाव जातो. शासनाचं आम्हाला कुठल्या प्रकारचं काही आतापर्यंत भेटलं नाही, अजून नाही काही आहे काय नाही. मला सांगा, किती लोकांचा तुमचा स्टाफ आहे पूर्ण? आता माझा 15 लोकांचा स्टाफ आहे. जवळपास 15 म्हणजे लोक. सर्व तुम्ही एकाच फॅमिलीतले आहेत का? हो, एका फॅमिलीचे पूर्ण. हो, म्हणजे आमचे छोटे बंधू आनंद महाराज, आमचे मामा श्री पांडुरंग महाराज, आमचे मेवणे, आमचे पुतणे सोपान महाराज, हे आमचे मावस भाऊ, हे सगळे आहेत एका ग्रुपमध्ये पूर्ण आम्ही. आणि आमच्यासोबतची कलाकार गायिका दैवशालबाई. कोणती कला म्हणता तुम्ही? या कलेला तुमच्या भाषेत काय सांगता याला? ही आम्ही पारंपरिक लोककला, जनजागृती आणि जे अनादी काळापासून चालत त्यांची परंपरा आहे अगोदरपासून. म्हणजे काही काळापूर्वीपासून जागर, गोंधळ, आराधी आणि जे आहे पहिल्यापासून चालू त्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करता. म्हणजे फार जुनी परंपरा आहे सर्व आहे ते. हां, कशी शिकलात ही कला तुम्ही जी आहे? आता ही कला आमचे मामा, आमचे आजोबा, ते लहानपणापासून जवळपास त्यांच्या 7 पिढ्यापासून हे जागरण चालू आहे त्यांच्या इथं. आणि आमचे आजोबा असल्यामुळे आम्ही लहानपणापासून आजोबासोबत जाऊन ही सर्व कला अवगत केली आहे. आमचे गुरु म्हणाले गणपती महाराज वाघे नरसिंहकर आणि त्यांच्यापासून सर्व काही हे झालेलं आहे. माळेगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला अनेक चित्र पाहायला मिळाले असतील, परंतु पोटाची पिचभर खळगी भरण्यासाठी महिला काय करत आहेत हे तुम्ही बघू शकता. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून ज्यांना मुरळी म्हणून संपूर्ण समाज बघतो तेच माझ्यासोबत ताई आहेत. आता तुम्ही एक मुरळी म्हणून काम करता, काय संदेश असणार आहे तुमचा? काय नाही सर, हे कला म्हणून आम्ही करतो, आमची पारंपरिक कला म्हणून हे आम्ही कार्य करतो. असं एक देवाची सेवा म्हणून एका वेगळ्या दृष्टीने समाज तुमच्याकडे बघतो. तुम्हाला असं काही वाटत नाही का की आमच्याकडे खालच्या पातळीवरती लोक येऊन बघतात असं? हां, मग म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? काय नाही सर, देवासाठी सगळं काही केलेलं साहजिक आहे. असे बघणारे तर कित्येक राहतात, पण आमच्या मनातला जे देवाबद्दलचा भाव, भक्ती आणि श्रद्धा आहे ते आम्ही असंच कायम स्वरूपी असं टिकवणार. किती वर्षापासून आहेत तुम्ही या? जन्मल्यापासून. तुम्हाला काय सांगायचं आहे? काय नाही सर, मी काय असंच आम्ही काय आता जन्मल्यापासून देवाची मुरळी म्हणून सोडलेले तर आम्ही करतो. आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना महिला कोणता व्यवसाय करावा हे समाज वेगळ्या दृष्टीने जरी बघत असला तर ज्यांच्यावर आमची श्रद्धा आहे, कुलदैवत आहे आणि जन्मल्यापासून आई वडिलांनी मुरळी म्हणून सोडले त्यामध्ये आम्हाला अभिमान आहे असं त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत. ही जर बातमी तुम्हाला जर नक्कीच आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड. रॉयल कारभार मेन्स वेअर लवकरच येत आहे आपल्या सेवेत. भव्य शुभारंभ सोहळा 2 जानेवारी 2025 रोजी माली पाटील कॉम्प्लेक्स, गुंजेगाव रोड, राणी सावरगाव. आवाज बहुजनांचा.